गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। पत्रकारांची लेखणी ही दुधारी तलवारीसारखी असते। सत्ताधाऱ्यांना ती चांगली वाटते तर विरोधकांना वाईट वाटते। यामुळे समतोल राखून पत्रकारांनी पत्रकारिता करावी असं सांगत पत्रकार कल्याण महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिलं। राज्य शासन आणि व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीनं मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 23 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र भूषण आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड या पुरस्कारांचं वितरण झालं। यावेळी फडणवीस बोलत होत्या। व्यासपीठावर मंत्री मंगलप्रसाद लोढा, आमदार हेमंत पाटील, सुपरस्टार जॅकी श्रॉफ, माजी आमदार प्राशा पटेल, स्वामी कंठानंद महाराज, डॉक्टर शुभविलास, जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश जोशी, सामाजिक कार्यकर्त्या सीमा सिंग, उद्योजक वैभव वानखेडे, आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे, शेतीनिष्ठ शिवाजी बनकर, पत्रकार दिलीप वैद्य जळगाव, सूरज कदम परभणी, संदीप खडेकर यवतमाळ, इचलकरंजीचे पत्रकार बाळासू पाटील, मुंबई पत्रकार वृषाली पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी TV9चे पत्रकार साईनाथ जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांच्यासह महाराष्ट्रातल्या संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कारांची अपेक्षा न करता काम करत रहा, ईश्वर तुमच्या पाठीशी राहील असं सांगितलं। तर स्वामी कंठानंद स्वामी यांनी पत्रकारांनी अहंकार न बाळगता खरे भारतीयत्व कसं निर्माण होतील हे पाहावं। पत्रकारिता तळागाळात पोहोचवावी, ती टीकात्मक नसावी। तसंच पत्रकारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन केलं। मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी हा कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो। राज्यात पत्रकारांच्यासाठी झटणारा संदीप काळेसारखा माणूस पाहिला नाही असं सांगून या संघटनेला माझा सदैव पाठिंबा राहील असं सांगितलं। आमदार हेमंत पाटील यांनी संदीप काळे यांचं अभिनंदन करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली। कोणतीही अपेक्षा न करता उत्कृष्ट काम करणं कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन आणि उत्कृष्ट नियोजन व्हॉइस ऑफ मीडियाचे संदीप काळे यांनी केलं। यावेळी माजी आमदार पाशा पटेल, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक, संदीप भाजीभाकरे यासह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते।